बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। बातमी आहे परभणीमधून। परभणीमध्ये गोवंश हत्या संदर्भामध्ये कत्तलखान्यावरती कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवरती जमावाकडून दगडफेक करण्यात आली आहे। परभणीच्या रहेमान नगर इथल्या कत्तलखान्यावरती गोवंश हत्या प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आणि गोमांस हे जप्त केलं। या रागामध्ये पोलिसांवरती दगडफेक करण्यात आल्याची घटना घडलेली आहे। दगडफेकीमध्ये सुदैवाने कोणाला देखील दुखापत झालेली नाही। मात्र यामुळे राणे सेलू शहरामध्ये काहीसं तणावाचं वातावरण निर्माण झालं। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं स्वप्न साकारल्यानंतर सिडकोनं आता या परिसरातील दळणवळण व्यवस्था ही अधिक सक्षम करण्यावरती भर दिलाय। त्यानुसार मुंबई नवी मुंबईतील अंतर हे कमी करणाऱ्या अटल सेतूला थेट विमानतळ, JNPA आणि पुढे अलिबागला जोडण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं पाऊल हे उचलण्यात आलंय। याचाच भाग म्हणून उल्वे कोस्टल रोडचा विस्तार करून तो रेवस करंजा खाडी पुलाशी जोडण्याचा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव हा पुढे आलेला असून त्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची नुकतीच प्रक्रिया ही सुरू केली आहे। या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे दक्षिण मुंबई अलिबाग हा प्रवास केवळ 1.5 तासामध्ये करता येणार आहे। भोर ते महाड राष्ट्रीय महामार्गावरती वरंधा घाट 30 एप्रिलपर्यंत सगळ्याच वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी हे आदेश दिलेत। महामार्गाचं रुंदीकरण आणि दुपदरीकरणाचं काम सुरू असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे कोकणामध्ये जाणाऱ्या प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे। बातमी आहे बीडमधून। बीड पोलीस दलाच्या ताफ्यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेली सीसीटीव्ही मोबाईल व्हॅन ही दाखल झाली आहे। या माध्यमामधून AI आधारित 25 सीसीटीव्ही कॅमेरे, 6 फेस रेकग्निशन कॅमेरा, त्याबरोबरच वाहनांच्या नंबर प्लेटची पडताळणी करणं हे सहज शक्य होणार आहे। व्हॅनमधील सगळे कॅमेरे हे वायरलेस आणि इंटरनेट शिवाय 10 किलोमीटरपर्यंत कॅप्चरिंग करू शकतात आणि त्यामुळे जिल्ह्यातील मोठ्या सभा, यात्रा, त्याबरोबरच गर्दीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तासाठी ही व्हॅन उपयुक्त ठरणार असल्याचं पोलीस अधीक्षकांनी सांगितलंय। आणि या बातम्यांसह बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परततोय। पाहत रहा ABP माझा।